हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत असे. त्यानंतर कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा बारीक चिरून, एक टमाटा घेतलेला आहे तो पण चिरून घेतलेला आहे, लसूण भरपूर सारा घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे बघा मी कुकरला अख्खे मसूर हे 3 शिट्ट्या करून मस्त शिजवून घेतलेले आहेत बघा. ह्या अख्ख्या मसुरापासून आपल्याला खूप छान अशी रेसिपी बनवायची, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, शिस्ताच्या वेळेस ना मसुराची डाळ ही अख्खे मसूर त्याच्यामध्ये मी चिंच टाकली होती. कसं टेस्टी येते जरा चिंच आणि आंबट तिखट जरा खूप छान लागतं. शिस्तानीच टाका म्हणजे छान गळती त्याच्यामध्ये ती चिंच. आणि आपल्याला छान अशी जरा फेटून घ्यायची ती, पाहू शकता अशा पद्धतीने. झटपट रेसिपी होणारी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. इथे गॅस पेटून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर इथे आपण आता 1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. पाहू शकता तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली ना मग जिरं टाकून घ्यायचे. जिरं पण छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा तो टाकून दिला आहे. आणि आता कांदा आणि लसूण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे आपल्याला तेलात सोडून द्यायचे आणि खोबरं पण तेलावर छान परतून घ्यायचे. खोबरं का टाकायचं मैत्रिणींनो, की दाताखाली आलं ना खोबरं खाताच्या वेळेस खूप छान लागतं. त्याच्यामुळे आपल्याला असं तुकडे करून टाकायचे. तुम्हाला जर नसेल तुकडे आवडत तर तुम्ही किसून पण खोबरं टाकू शकता. त्यानंतर इथे मी मीडियम साईजचा एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. आणि टमाटा कांदा तेलावर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, मऊ होईस्तोवर छान परतायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही मसुराची आमटी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच करायला घ्या, खूप छान होती भातासोबत. तर हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची. तेलात कोथिंबीर टाकली की छान कोथिंबीरचा अर्क तेलामध्ये उतरतो आणि भाजी आपली चवला मस्त लागते बघा. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे 1 चमचा. पाहू शकता छान परतले कांदा टमाटा. तर हळद टाकून घेऊया आपण. त्यानंतर इथे मी धना पावडर 1 चमचा टाकणार आहे. बेडगी मिरची पावडर टाकणार आहे 1 चमचा. किचन किंग मसाला टाकला आहे 1 चमचा. बेडगी मिरची पावडर 1 चमचा. आणि कांदा मसाला 2 चमचे. तुम्ही तुमच्या अंदाजे कांदा मसाला तिखट कमी जास्त करू शकता. जेवढी भाजी तुम्हाला बनवायची तेवढी त्याप्रमाणे तिखट तुम्ही टाकू शकता. तर हे मसाले तेलावर छान परतून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. मसाले छान परतल्याच्या नंतर आपल्याला मसुराची अख्खे मसूर मी घेतलेले ते टाकून द्यायचेत आपल्याला. ते हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला, पाहू शकता. आणि आपल्याला जेवढी आमटी करायची घट्ट पातळ त्याप्रमाणे इथे पाणी आपल्याला टाकून घ्यायचे. मैत्रिणींनो, ही भाकरीसोबत पण खूप छान लागते. चुरून जर भाकरी तुम्ही खाली ना भातासोबत भाकरीसोबत ही आमटी खूप मस्त लागते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ पण टाकला ना, मी चिंच तर टाकलेलीच आहे पण गूळ पण थोडा टाकला ना तिखट गोड आंबट अशी मस्त टेस्ट लागते ही आमटीची. छान मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यावर.
आणि हे आमटीला छान उकळी घ्यायची आपल्याला. आता पाहू शकता. तर मस्त आपल्या आमटीला उकळी आलेली बघा. रंग पण खूप छान आमटीला आलेला आहे आणि जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही, प्रमाणात आमटी झालेली आहे ही. तरी पण छान सुटली आहे मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने तुम्ही ही आमटी एकदा करून पहा, खूप छान होती. आमटी झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे बघा. शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाणे भाजून कूट केलेला आहे, त्यानं भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बघा वरून. तर मस्त ही आपली मसुराची आमटी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही मसुराची आमटी कोणाला कोणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कुणाला कुणाला ही आमटी आवडली कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, खूप छान होती. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.